महिलांचा मूड बदलला की लगेच मूड स्विंग्स म्हटलं जातं. हार्मोन्स बॅलन्स असतील तर मूड स्विंग्स नाही होणार, आणि हार्मोन्स जर बॅलन्स्ड नाहीये तरच मूड स्विंग्स होणार आहे. आणि हार्मोन्सचे चेंजेस, मेजरली जे चेंजेस होतात ना, त्याचे काही फेज असतात. जसं मूड स्विंग हा विषय फक्त महिलांपुरतच मर्यादित आहे की पुरुषांच्याही बाबतीमध्ये घडतो? की मी खूप जास्त ऐकलेलं की पिरियड्सच्या टाइममध्ये डार्क चॉकलेट खा, याच्याशी रिलेटेड मला माझा मिथ दूर करायचा. विदेशी चोचले. आपल्या समाजात एक खास स्किल सगळ्यांकडे असते, लोकांचा मूड वाचण्याचे. चेहरा शांत दिसला की प्रश्न, आणि चेहरा आनंदी दिसला की संशय. कुछ तो गडबड है बाबू भैया. पण खरं सांगायचं तर हा मूड एक मिस्ट्री नसून तो आपले शरीर, हार्मोन्स आणि मनाशी जोडलेला एक नॅचरल भाग आहे. मात्र समाजात मूड स्विंग्स बद्दल बोलताना एक वेगळाच पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. महिलांचा मूड बदलला की लगेच मूड स्विंग्स म्हटलं जातं, आणि पुरुषांचा मूड बदलला की स्ट्रेस किंवा त्याचा स्वभाव चिडका आहे रे असं म्हटलं जातं. म्हणजे मूड दोघांचाही बदलतो, पण त्याचं एक्सप्लेनेशन मात्र वेगळं वेगळं दिलं जातं. खरं तर पुरुषांमध्ये मूड स्विंग्स बद्दल फार कमी बोलतो आपण. पुरुष दुःख किंवा एन्झायटी कमी व्यक्त करतात, पण इरिटेशन, अँगर किंवा सायलन्स यामधून ते स्पष्ट दिसत राहतं. आणि अनेकदा हे फक्त इमोशन्स नसतात, त्यामागे हार्मोन्स, स्ट्रेस आणि लाईफस्टाईलचे बदल असू शकतात. तर याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर राजेश्री बिराजदार आहेत, जे आपल्याला या व्हिडिओमध्ये मूड स्विंग्स, हार्मोनल हेल्थ यामागचं सायन्स समजावून सांगणार आहेत. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे आमच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. मॅडम, माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की मूड स्विंग्स म्हटलं की समाज महिलांकडेच का बोल दाखवतो? कारण महिला नेहमी शांत राहावी किंवा सगळ्या गोष्टी सहन करावी, असा हा जो आपला समाजाचे धोरण आहे किंवा अपब्रिंगिंग म्हणता येतील, की सगळ्या गोष्टी काही झालं तरी महिलांनी रिॲक्ट करू नये, किंवा ती चिडचिड करायला लागली की हिच्यात काहीतरी गोंधळ झालाय, असा तो एक समज आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला हार्मोन्सचे विषय म्हटले की महिला, किंवा कारण महिलांमध्ये पिरियड्स वगैरे येतात त्यामुळे त्यांच्यातच फक्त हार्मोन्स चेंज होतात, आणि पुरुषांना कारण पिरियड्स नसतात त्यामुळे त्यांच्यामध्ये हार्मोन्स असतात की नाही हा प्रश्न लोकांना असतो. त्यामुळे महिलांना जास्त कन्सिडर केलं जातं की ह्यांच्यामध्येच हार्मोनल चेंजेस होतात. डॉक्टर, मूड स्विंग्स म्हटलं की जनरली महिलांकडेच बोट दाखवलं जातं, त्याचं कारण काय? कारण महिलांमध्ये पिरियड्स येतात त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हार्मोनल चेंजेस जे आहेत ते नेहमी महिलांमध्येच होतात. पुरुषांमध्ये हार्मोनल चेंजेस होतच नाहीत, किंवा पुरुषांमध्ये हार्मोन्स आहेत हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नसतं. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मूड स्विंग झाले किंवा चिडचिड करायला लागली तर मग हा महिलांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळेच ती चिडचिड करते, दुसरी काही कारण असू शकत नाही असं त्यांचा समज असते एकंदरीत. मग या मूड स्विंग्स मागे त्या हार्मोनचा नेमका रोल काय असतो? ऍक्च्युअली जे आपले इमोशन्स आहेत ना, मी असं म्हणेन की इमोशन्स हे हार्मोन्स कंट्रोल करणारे, म्हणजे हार्मोन्स जे आहेत ना त्याच्या हातातली कठपुतली आहेत आपले इमोशन्स, असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या वेळेला हार्मोन्स इम्बॅलन्स होतात त्यामुळे त्यावेळेला डेफिनेटली आपले इमोशनल चेंजेस जाणवतात. काही कारण नसताना उदास वाटणे, रडायला येणे, काही वेळेला नॉर्मल वाटणे, किंवा चिडचिड खूप जास्त होणे, एक्स्ट्रीम ओव्हर थिंकिंग, रात्री झोप न लागणे, हे सगळे मूड स्विंग्सचेच एक नित्य प्रकार आहेत. मूड स्विंग्सचेच प्रकार आहेत हे सगळे इमोशनल चेंजेस जे घडत राहतात. ह्याच्या मागे दुसरं काही कारण नाहीये, आणि हे हार्मोनल चेंजेसमुळेच होतात शरीरामध्ये. मग हे नॉर्मल आहे की याला काहीतरी आणखीन असं त्रासच होतोय? मग नॉर्मल असं म्हणता येणार नाही. डेफिनेटली हार्मोन्स चेंज झालेत, हार्मोन्स बॅलन्स असतील तर मूड स्विंग्स नाही होणार, आणि हार्मोन्स जर बॅलन्स्ड नाहीये तरच मूड स्विंग्स होणार आहेत. त्यामुळे हार्मोन्सला बॅलन्स राहणं हे खूप गरजेचं आहे. मेन प्रश्न असा की महिलांचे मूड स्विंग्सला इमोशनल विकनेस असं आपल्या समाजात समजलं जातं. कारण ज्यावेळेस त्यांचे मूड स्विंग्स होतात त्यावेळेस ते रडतात किंवा काहीतरी त्यांचं दुःख जे आहे ते एक्सप्रेस करतात किंवा सांगत राहतात, खूप जास्त त्रास होते, तर त्याला इमोशनल विकनेसही खूप जास्त जोडलं जातं. इमोशनल वीकनेस म्हटलं जातं कारण आपली अपब्रिंगिंग अशी आहे की मर्द को दर्द नाही होता, त्यामुळे तो एक्सप्रेस करत नाही. म्हणजे इन केस त्याला एक्सप्रेस करायचं असेल, त्रासही होत असेल तरी तो व्यक्ती एक्सप्रेस करत नाही रडून, ठीक आहे, किंवा दुःख दाखवून. पुरुष एक्सप्रेस करतात रागातून, आणि महिला ही एक्सप्रेस करते नेहमी रडून किंवा गाराने सांगून. त्यामुळे असं म्हटलं जातं की ही चिडचिड करते किंवा रडते तर मग हिच्यामध्ये मूड स्विंग्स होत आहेत, अशातला भाग नाहीये, किंवा कमजोर असे नाहीये. डेफिनेटली ते एक हार्मोन इम्बॅलन्समुळेच होणारा इश्यू आहे.
आणि हार्मोन्स जे चेंजेस, मेजरली जे चेंजेस होतात ना, त्याचे काही फेज असतात. जसं महिलांमध्ये मेनार्के आपण म्हणतो, म्हणजे पिरियड्स येतानाचे वय, किंवा टीन एज मध्ये जे आपण म्हणतो ना, कारण त्या एज मध्ये ऍक्च्युली एक्स्ट्रीम हार्मोनल इम्बॅलन्स बॉडीमध्ये होत राहतो. त्यामुळे त्या फेज मध्ये मुलगी असो किंवा मुलगा असो, जेव्हा टीन एज मध्ये असतात ना, दोघांमध्येही एक्स्ट्रीम मूड स्विंग्स होत राहतात. ओके. सेम महिलांमध्ये प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मूड स्विंग्स खूप जास्त होतात, आणि एकतर मेनोपॉजच्या कंडिशनमध्ये एक्स्ट्रीम मूड स्विंग्स होतात. पण असं नाही की आधेमध्ये होत नाही. पूर्वी असं होत नव्हतं, कारण आपलं लाईफस्टाईल हेल्दी होतं. अगदीच. लाईफस्टाईल हेल्दी असल्यामुळे हे 3च असे लाईफचे फेजेस असायचे की ज्या काळामध्ये मूड स्विंग जास्त होत होते. ठीक आहे. पण आता आपल्या लाईफस्टाईलमुळे, आपलं खाणं पिणं व्यवस्थित नसल्यामुळे, किंवा उशिरा रात्री झोपण्यामुळे, अवेळी खाण्यामुळे, जंक फूड खाण्यामुळे मूड स्विंग्स कधीही जाणवतात. आणि जसं तुम्ही म्हटलात की मुली किंवा स्त्रिया हे एक्सप्रेसिव्ह असतात, अगदीच. बोलून दाखवतात, त्यामुळे त्यांचं लक्षात येतं, किंवा रडतात किंवा एक्सप्रेस करतात, कुठलेही त्यांचे इमोशन्स असतील, राग असो किंवा चिडचिडेपणा असो, उदासही वाटलं तरी ते एक्सप्रेस करतात. आणि पुरुष, एज अगदीच. आय सेड, की बर्दने होता हा कन्सेप्ट जो आपल्याला समाजात बसला आहे, किंवा आपल्या भारतात अपब्रिंगिंगच तसं केलं जातं. त्यामुळे पुरुषांना जरी काही त्रास होत असेल तरी ते कधी एक्सप्रेस करत नाही, आणि तो कधी ना कधीतरी स्फोट होतोच, नो डाऊट. पण फक्त तो रागाच्या स्वरूपात बाहेर पडतो, एवढंच. मूड स्विंग हा विषय फक्त महिलांपुरतच मर्यादित आहे की पुरुषांच्याही बाबतीमध्ये घडतो? पुरुषांच्याही बाबतीत, जसं मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, की टीन एज जो म्हटला जातो, म्हणजे 13 ते 19 वय जो आहे, तिथे, कारण दोघांमध्येही प्युबर्टी चेंजेस, किशोरवयी आपण म्हणतो ना, किशोरवयी किंवा प्युबर्टी एज, दोघांमध्येही इव्हन फिजिकल चेंजेस तुम्हाला दिसतात. तसेच इंटरनल हार्मोनल चेंजेस पण होतात, किंवा मी असं म्हणेल हार्मोनल चेंजेस झालेले असतात, म्हणूनच ते फिजिकली चेंजेस दिसतात, महिला असो किंवा पुरुष असो, त्या एज मध्ये. मग डेफिनेटली जर हार्मोन्स चेंज होत आहेत आणि फिजिकली आपल्याला ते चेंजेस दिसत आहेत, म्हणजे मूड स्विंग्स दोघांमध्ये होत आहेत. त्यामुळेच तुम्ही जर बघत असाल तर फार अनप्रिडिक्टेबल असतात या वयातली मुलं. अनस्टेबल पण असतात, की लगेच चिडणार, कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट करणार, म्हणजे कन्फ्युजन, एक्स्ट्रीम कन्फ्युजन असतात, लगेच रागही येतो, आणि कुठली गोष्ट पटकन मनालाही लावून घेतात, रिॲक्टिव्ह पण असतात. तर त्या म्हणजे दोघांमध्ये होतात, मुलांमध्ये होतं, मुलींमध्ये होतं. तसंच कालांतराने महिलांमध्येही होतं आणि पुरुषांमध्ये होतं. सेम मेनोपॉज जसं महिलांमध्ये दाखवतात, महिलांमध्ये जेव्हा मेनोपॉज होत असताना मूड स्विंग्स होतात, किंवा हार्मोनल चेंजेसमुळे मूड स्विंग्स होतात, तसंच पुरुषांमध्येही ठराविक वयानंतर मूड स्विंग्स होतातच. फक्त त्यांचं कळत नाही की बाबा, कारण त्यांना पिरियड्स येत नाही, त्यामुळे मेनोपॉज म्हणता येणार नाही, पण तो हार्मोनल चेंजेसमुळे होतो हे नाही सांगतायत. फक्त आपण काय म्हणतो की बाबा वय झाले तो मी बोलते की बूढ़ा खुसट है, तो बुढ़ापे की वजह से चिड़चिड़ापन है, तो वो बुढ़ापे की वजह से चिड़चिड़ापन नाही म्हणता येणार, पण ते मूड स्विंग्स वयामानानुसार त्यांचे हार्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स झाल्यामुळे तो चिडचिडेपणा त्यांचा वाढलेला असतो. मग ज्यावेळेस पुरुषांमध्ये मूड स्विंग्स होतात तर त्यांना का इतकं गांभीर्याने घेतलं जात नाही? कारण एक्सप्रेस करत नाहीत. तसं नेहमीच मी म्हणते की पुरुषांना आपल्या इंडियामध्येच हे असं होतं असं म्हणायला हरकत नाही, कारण आपल्या मेल डॉमिनेटेड कंट्री, पुरुषांना आपल्या देशात असं वाटतं की आम्ही घरचे करते पुरुष, आपण एक्सप्रेस होऊ शकत नाही, आपण दुःखी आहोत हे असं दाखवू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यात जे मूड स्विंग्स होत असतात किंवा दुःखही वाटत असतं ते एक्सप्रेस कधी करत नाहीत. फक्त ते रागाद्वारे कधीतरी एक्सप्रेस करतात. तो त्यांच्या प्रकृतीवर पण डिपेंड करतो. वात प्रकृतीचा व्यक्ती असेल तर तो पटकन चिडून पटकन शांतही होतो. पित्त प्रकृतीचाही व्यक्ती पटकन चिडतो आणि काही कालांतराने तो शांत होतो. जसं कफज प्रकृतीचा जर व्यक्ती असेल तर तो खूप काळ शांत राहणार, सगळं ऑब्झर्व करणार, चिडचिडा जरी झाला असेल किंवा रागही आला असेल तरी तो शांत राहणार खूप काळ, आणि खूप कालानंतर म्हणजे खूप जास्त साठल्यानंतर तो एकदम स्फोट होणार आणि तो खूप काळ राग राहणार. तर हे प्रकृतीवर पण म्हणता येईल. आयुर्वेदामध्ये आपण या गोष्टी प्रकृतीवर पण कन्सिडर करतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव जो आहे ना तो त्याच्या प्रकृतीवर डिपेंड आहे. पण जसं मी म्हटलं, पुरुष हे एक्सप्रेस करत नाहीत खूप जास्त, तेच राग दिवसभर बोलत नाहीत, कारण ते बऱ्याच वेळेला बिझी पण असतात, त्यामुळे ते एक्सप्रेस करत नाहीत.
आणि महिलांचं कसं होतं की आता तरी महिला काम करायला लागल्यात, बाहेर पडतायत, तर थोडंफार बिझी राहिल्यामुळे ते एवढं स्वतःला तेवढं एक्सप्रेस करत नाहीत, किंवा आता काही जण समजायलाही लागलेत की बाबा हे मूड स्विंग्स आहेत. पण पूर्वी जसं महिलांना कोणी समजून घेत नव्हतं, अवेअरनेस खूप अवेअरनेस कमी होतं, हाऊसवाईफ जास्त होता, एकतर त्यांच्याशी बोलायला कोणी नसायचं, Correct. आणि बसणार कुठेतरी शेजार पाजार आणि मैत्रिणींमध्ये, मग त्यांना असं वाटायचं की बाकीच्यांशी बोलून अजून जास्त डिप्रेशन मध्ये जायच्यात. तर ते असं होतं. तर त्यामुळं इश्यूज दोघांमध्ये असतात, फक्त दोघांचा एक्सप्रेस करण्याचा वे वेगळा असतो. अगदीच. जसं तुम्ही सांगितलं की मेन डोंट एक्सप्रेस, मग ह्या माइंडसेटमुळे जे पुरुषांचे जे मानसिक आरोग्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं का? परिणाम होतो असं म्हणता येईल. ओके. परिणाम खूप होतो. जसं मी म्हणेन की आता तुम्ही म्हटलात की कसं होतं, एक्सप्रेस करत नसल्यामुळे किंवा कधीतरीच खूप जास्त चिडचिड करायला, कारण जोपर्यंत हार्मोन स्टेबल आहेत ती व्यक्ती नॉर्मल आपल्याला वागताना दिसते, आणि जेव्हा हार्मोनल चेंजेस होतात तर काही काळ तो नॉर्मलही असतो, हसत खेळत सगळ्यांशी बोलून चालू, आणि सडनली एखाद्या वेळेला कोणी असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, सडनली चिडले किंवा सडनली आता महिला असेल उगाच रडत असेल छोट्या छोट्या गोष्टीसाठी, किंवा छोट्या छोट्या गोष्टींना, म्हणजे इव्हन तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तुमच्या घरी, तुमच्या आई वडील आता ठराविक वयानंतर त्यांचा जो घाबरतात छोट्या छोट्या गोष्टीला, की बाबा बाहेर चाललायस तर लवकर ये, तू फोन का नाही उचलत, अशा छोट्या, आपल्याला असं वाटतं अरे काय आहे, आता तर गेलोय मी आणि 2 तासांनी येणारच असतो, तर का मला सारखे सारखे फोन करतात. तर हे सगळे हार्मोनल चेंजेसमुळे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीवर भीती वाटत असले, त्यामुळे ते आपली जास्त काळजी करायला लागतात किंवा जास्त प्रश्न करायला लागतात. तर हे हार्मोनल चेंजेसमुळे होणारे इश्यूज आहेत. आणि मग जेव्हा आपण रिॲक्ट करतो किंवा हे का आपल्याला प्रश्न विचारतायत किंवा असे रिॲक्ट करतायत, तर मग त्यांना असं वाटतं की मग आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याला जास्त प्रश्न विचारते किंवा चिडचिड करते किंवा रडतायत. तर एकतर शिकलेली लोक असतील, क्वालिफाईड, तर त्यांना असं वाटतं की हा सायकोलॉजिकल किंवा सायकॅट्रिक इश्यू असू शकतो. मग ते सायकॅट्रिककडे जाऊन अँटी डिप्रेशन मेडिसिन्स किंवा सायकोलॉजिस्टकडनं काउन्सिलिंग सुरू करतात. आणि अगदीच अशिक्षित असेल किंवा ज्याला नॉलेज नसेल त्या व्यक्ती काय करतात, अरे भूतानं झपाटलं या व्यक्तीला, म्हणून आती रडायला वगैरे लागलेत किंवा आती चिडचिड करायला लागलेत, सडनली व्हायलेंट होत आहेत, तर नक्कीच भूतानं झपाटले. कारण काही वेळेला नॉर्मल असतात, काही वेळेला हे लोक सडनली व्हायलेंट होतात. तर असं एक काय होतं, लोकांना तो गैरसमज होते, आणि काही वेळेला आपण चुकीच्या मार्गाला जातो. जसं अज्ञानी लोक असतात ते तांत्रिकाकडे जातील, आणि जरा शिकलेली सवरलेली लोक असतील ते जास्त सायकॅट्रिककडे किंवा सायकोलॉजिस्टकडे. ज्या ऍक्च्युली ट्रीटमेंट रूट कॉज व्हायला पाहिजे हार्मोन्सला, ते राहतं बाजूला, आणि अँटी डिप्रेशन मेडिसिन्स अननेसेसरी सुरू होऊन जातात, आणि रूट कॉज असतो तसाच राहतो. असं होतं. म्हणजे जागरूकता नसल्यामुळे किंवा लोकांना अवेअरनेस नसल्यामुळे की बाबा हार्मोन्समुळे इमोशनल चेंजेस होतात, हार्मोन्समुळे मूड स्विंग्स होऊन ह्यांची स्वभावात चेंज झालं हे लक्षात नाही येता, ऍक्च्युली डायग्नोसिस चुकतो आणि ट्रीटमेंट चुकते तिथे. म्हणजे त्यांना हे माहित नसतं की आपली बॉडी पण माल फंक्शन करू शकते. एक्झॅक्टली. हो. सो तो प्रकार म्हणजे हार्मोन्स आहेत. ओके. मग जे पुरुष असतात तर त्यांच्या मूड स्विंग्स मागे कोणते मुख्य हार्मोन्स जबाबदार आहेत? माणूस एक दिवस खूप जास्त फुगलेला दिसतो, एक दिवस खूप बारीक दिसतो. चेहऱ्यावरचं तेजही कधी खूप छान दिसतं चेहरा, कधी खूप सुकलेला दिसतो. तर असे तुम्हाला जर चेंजेस दिसले बॉडीमध्ये, कोणी असो, महिला असो किंवा पुरुष असो, आधी जाऊन डॉक्टरांना कन्सल्ट करा, तुमच्या हार्मोन्सचे टेस्ट करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऍक्च्युली हे हार्मोन्समुळे होतंय, दुसरं काही कारण नाहीये याच्यामध्ये. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की म्हणजे मी स्वतः त्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. डिप्रेशन, जसं तुम्ही मला सांगितलं की ज्यावेळेस आपल्याकडं खूप कमी माहिती असते, रूट कॉज माहित नसतो किंवा अज्ञान असतं, अशा केसेसमध्ये आपण ज्यावेळेस आपल्याला समजतं की हे डिप्रेशन असू शकतं, आपण अँटी डिप्रेसिव्ह मेडिसिन वगैरे चालू करतो. ओके. पण हे डिप्रेशनच आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे हे ओळखायचं नेमकं कसं? कारण भरपूर लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे की हे हार्मोनल इम्बॅलन्स आणि डिप्रेशन या दोन्हीतला नेमका फरक कसा ओळखायचा? आता तुम्ही मला सांगा, तुम्ही म्हणताय मी स्वतः अनुभवलंय, तर तुम्ही कुठल्या एज ग्रुपमध्ये अनुभवलंय? नियर अबाउट लाईक 25 to 26 दरम्यान. ओके. त्यावेळेला तुमचं कसं वर्क शेड्यूल कसं होतं? लाईक सिम्पल आहे, तुम्ही व्हिडिओ एडिट करणं ह्या सगळ्या पण लेट नाईट म्हणजे लाईफस्टाईलमुळे होणारा इश्यू, दॅट इज हार्मोन्स. ओके. तुम्ही जर लाईफस्टाईल, कारण हार्मोनल इम्बॅलन्सचा मेन कॉज आहे लाईफस्टाईल. ओके. ठीक आहे. मेन कॉज लाईफस्टाईल. एक तर मी तुम्हाला 3 फेजेस सांगितले लाईफ मधले, पुरुषांमध्ये तर 2च फेज आपण कन्सिडर करू शकतो, की प्युबर्टी एज, ओके, आणि एक सर्टन एज झाल्यानंतर, म्हणजे
वयस्कर झाले. 45 50 55 नंतर होणारे चेंजेस, हार्मोनल चेंजेस, जेव्हा टेस्टिस्टेरॉन हार्मोन्स लो होतात बॉडीमध्ये किंवा थायरॉक्सिन इम्बॅलन्स होतो त्यावेळेला. आणि महिलांमध्ये जसं प्युबर्टी एज, अगेन प्रेग्नन्सीचा काळ आणि मेनोपॉजचा काळ, या एज मध्ये जर तुमचे हार्मोनल चेंजेस होत आहेत दॅट इज नॅचरल. ओके, दॅट इज नॅचरल. बट त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे हार्मोनल चेंजेस होत आहेत, मूड स्विंग्स होत आहेत, तर दॅट इज डेफिनेटली ड्यू टू लाईफस्टाईल. ओके. लाईफस्टाईल. मग जसं तुम्ही म्हटलात की माझं लाईफस्टाईल, तुम्ही रात्री उशिरा झोपायचे, सकाळी उशिरा उठायचे, लॅक ऑफ एक्सरसाइज, ठीक आहे, आणि मे बी लॅक ऑफ कम्युनिकेशनही असेल वर्कलोडमुळे. मग ह्या सगळ्या कारणामुळे ऍक्च्युअली हार्मोनल इम्बॅलन्स होतो. ठीक आहे, म्हणजे गरज काय शरीराला, तर वेळेवर जेवणं, योग्य खाणं, योग्य वेळी झोपणं. लोकांना ऍक्च्युअली गैरसमज फार आहे की आपण 8 तास झोपलं पाहिजे. 8 तास झोप महत्वाची नाहीये, मी असं म्हणेन. वेळेपेक्षा कुठल्या वेळेला ऍक्च्युअली झोपलं पाहिजे ते महत्वाचं. रात्रीच्या 10 ते 3चा जो वेळ असतो ना, तो वेळ मेटाबॉलिझम आणि हार्मोन्स रेग्युलेशनसाठी बेस्ट काळ असतो. म्हणून या वेळेत जर तुम्ही झोपलात तर तुमचे हार्मोन्स प्रॉपर बॅलन्स राहतील. तुम्ही या वेळेला झोपलात तर डेफिनेटली सकाळी नॅचरली जाग येईल तुम्हाला, अलार्मची पण गरज नाही, नॅचरली फ्रेश जाग येईल. मग तुम्ही योगा बेस्ट आहे. आयुर्वेदाने सांगितलं योगा बेस्ट आहे हार्मोन बॅलन्ससाठी. दुसरा कुठलाच मी एक्सरसाइज सांगणार नाही. हार्मोन्स बॅलन्स करायचा आहे, योगा बेस्ट आहे. योगासनं आणि प्राणायाम जर केलात तर हार्मोन्स बॅलन्स होते. तुम्ही करत होते का त्यावेळेला? कुठलाही प्रकारचा व्यायाम करत होते, स्ट्रेचिंग करत होते? एक्सरसाइज तर कुठली नव्हती, पण ते 8 तास, जसं तुम्ही सांगितलं की ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे, हा जो गैरसमज होता त्याच्यामध्ये मी 8 तास तर झोपत होतो, पण ती फ्रेश झोप मला कधीच मिळाली नव्हती. म्हणजे फ्रेश असं वाटायचं नाही तुम्हाला सकाळी उठल्यावर? स्ट्रेचिंग एक्सरसाइज कधी करायचे? दिवसभरात कुठल्याही वेळेला करायचे? डेफिनेटली. कारण हेच योगासनं म्हणजे काय, प्रॉपर स्ट्रेचिंग होते तुमच्या मसल्सचे. ठीक आहे, पूर्ण तुमचे टिश्यूज पर्यंत प्रॉपर एक्सरसाइज होते आणि मग हार्मोन्स डेफिनेटली बॅलन्स होतात. जेव्हा तुम्ही उशिरा झोपता, हार्मोन्स इम्बॅलन्स झाले, अवेळी उठणार म्हणजे अवेळी खाणार, तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करणार. होतं ब्रेकफास्ट स्किप होतो, ब्रेकफास्ट स्किप व्हायचा. डिनर काय करायचं तुम्ही? काहीतरी 2 चपात्या खाल्ल्या, तेही त्याची वेळ ठरलेली नसायची, किंवा जंक फूड वगैरे असायचं जास्त. डेफिनेटली हेच आत्ताचे जनरेशनचे जे आहेत, आता तुम्ही बघा पूर्वीच्या लोकांचे हार्मोन इम्बॅलन्सचा डिस्कशन, कारण लॅक ऑफ आपण जे म्हणतो की जागरूकता नाहीये किंवा अवेअरनेस नाहीये, कारण पूर्वीच्या लोकांना हे होत नव्हते एवढे हार्मोनल इम्बॅलन्स. त्यामुळे याबद्दल कधी डिस्कस केलं गेलं नाही, कारण त्या लोकांचे लाईफस्टाईल चांगले होते. आताच्या लोकांचे लाईफस्टाईल व्यवस्थित नसल्यामुळे आपल्या आधीच्या जनरेशनला माहितच नाही हे बाबा असं काही होतं. करेक्ट. ठीक आहे, त्यामुळे ह्याचा अवेअरनेस नाही. हे होतं कारण डेफिनेटली आपलं लाईफस्टाईल चुकतंय. तर लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करा, तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही. बेस्ट उपाय, सेकंड चांगला बेस्ट उपाय आहे योगासनं करा, प्राणायाम करा, हार्मोनल इम्बॅलन्स होणार. ग्रेट. मग झोपेचा, मोबाईलचा किंवा तुमच्या खानपानाचा आपल्या हार्मोन्सवरती कसा परिणाम होतो? खूप जास्त. जसं मी म्हटलं, उशिरा झोपण्यामुळे डेफिनेटली हार्मोनल इम्बॅलन्स होतो. म्हणूनच रात्री 10 ते 3चा वेळ हा योग्य वेळ आहे झोपण्यासाठी. खानपानचं म्हणजे जसं अल्कोहोल झालं, जंक फूड झालं, एजिनोमोटो, हल्ली खूप खूप टेस्ट मेकर्स साठी हे यूज करतात. आणि जे काही तुम्ही बघा, घरातलं जेवण बऱ्याच लोकांना का आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये टेस्ट मेकर नसतात. त्याला चव असते पण ती नैसर्गिक चव असते, म्हणून त्याच्याने कधीही आपले हार्मोन्स बॅलन्स होत नाही. आणि बाहेरचं आपण जे काही खातोय, हल्ली लोक तर काय करतात, ते बघून बघून घरी बनवायला लागलेत. पण तुम्ही घरी पण तेच यूज करता ना, चीज, प्रोसेस्ड फूड, प्रोसेस्ड चीज, प्रोसेस्ड बटर. नॅचरल बटर म्हणजे काय, घरी बनवलेली लोणी. आपण ते वापरतो का ना? आपण काय करतो, प्रोसेस्ड बटर, प्रोसेस्ड चीज, ठीक आहे, कोल्ड ड्रिंक्स, अल्कोहोल, ठीक आहे, स्मोकिंग हल्ली तर फार खूप जास्त फॅशनही झाले त्या गोष्टी. ठीक आहे, आणि बाहेरचं खाणं जसं बर्गर, पिझ्झा, आता हे फूड, ह्याच्यामध्ये जे टेस्ट मेकर्स असतात त्याचं क्रेविंग पण आपल्याला त्याच गोष्टीचं का होतं? आपल्याला हेल्दी फूडचं क्रेविंग का होत नाही? कारण ते टेस्ट मेकर्स नसतात ना. टेस्ट मेकर्स अशा आहेत की तुम्हाला एकदा खाल्लं की डेफिनेटली ते पुन्हा पुन्हा खावं असं वाटतं. ते क्रेविंग्स होतं आणि क्रेविंग्समुळे ते खरंच पुन्हा पुन्हा खाल्ले जातात आणि एक्स्ट्रीम हार्मोनल इम्बॅलन्स होतात. आणि जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतात ना, तेव्हा क्रेविंग्स अजून वाढतात. असं होतं आणि मग त्याच्यामुळेच हार्मोनल इम्बॅलन्स होतो. क्रेविंग्सवर कंट्रोल करा. एक्सरसाइज जसं मी सांगितलं, योगासनं आणि झोप वेळेवर घ्या, घरातलं खा, फ्रेश हेल्दी फ्रूट सलाड्स,
म्हणजे हार्मोन्स बॅलन्स राहतील. अगदीच. मला आणखी एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की महिलांच्या पिरियड्स मध्ये डार्क चॉकलेट खाण्याचं खूप जास्त सजेशन केलं जातं. त्याचं स्पेसिफिक रिझन काय? की मी खूप जास्त ऐकलेलं की पिरियड्सच्या टाइम मध्ये डार्क चॉकलेट खा. याच्याशी रिलेटेड मला माझा मिथ दूर करायचा. विदेशी चोचले मी असं म्हणे, हं. काही संबंध नाहीये, Dark काहीही संबंध नाहीये. हं. मी प्रत्येक वेळेला एकच सजेशन देते, योग्य वेळेला झोप घ्या, योगासनं करा. हं. फक्त पिरियड्सच्या त्या काळामध्ये 4 दिवस जेव्हा फ्लो होत असतो त्याच काळामध्ये फक्त, कारण आपल्या शरीराला जास्त थकवायचं नसतं म्हणून योगासनं करायची नाहीये. अगदी असं काही नाही की योगासनं करू शकत नाही. फ्लो कमी असेल तुम्ही करू शकता, पण हेवी फ्लो असेल तर योगासनं करू नये. बाकी जर तुम्ही महिनाभर प्रॉपरली योगासनं करताय तर तुमचे मूड स्विंग्स होणार नाही, तुम्हाला फ्लो मध्ये डिस्टर्बन्स होणार नाही. मग डार्क चॉकलेटचा काही रोलच नाहीये, काय रोलच नाहीये. ते एक फक्त पसरवलेलं मिथ. फॅड आहे. अगदीच. जसं महिलांच्या मूड स्विंग्स वरनं पुढे आठवलं की जर समजा पुरुषांनी त्यांच्या मूड स्विंग्स कडे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स कडे दुर्लक्ष केलं तर त्याचे लॉंग टर्म मध्ये काय परिणाम होऊ शकतात? खूप जास्त. जसे? जसं डिप्रेशन, एक्स्ट्रीम डिप्रेशन, म्हणजे इतकं की मग तुम्हाला डेफिनेट मूड्स, हार्मोन्स राहिलेत बाजूला, एक काळ असा येतो की इतका एक्स्ट्रीम डिप्रेशन मध्ये जातं की सुसायडल थॉट्स येणे, काहीतरी स्वतःच एकतर बरं वाईट करतील किंवा समोरच्याचं बरं वाईट करतील. True. मग त्यावेळेला घरच्यांना किंवा स्वतःला, त्या व्यक्तीला सायकायट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट शिवाय पर्यायच राहत नाही. अगदीच. आणि जर आपण हे वेळेवर ट्रीट केलं तर मग रूट कॉजला, जसं आपण हार्मोन्सला ट्रीट केलं, वेळेवरच ट्रीट केलं तरच त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळेल. जर हाताबाहेरची केस झाली तर मग आपल्याला सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट शिवाय पर्याय नाही. हार्मोन तिथेही असं नाहीये की आपल्याला हार्मोन्स बॅलन्स करायचे नाहीयेत. जरी त्यांना सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्टची ट्रीटमेंट चालू असेल, सायमल्टेनियसली आपल्याला हार्मोन्स पण बॅलन्स करावे लागणार आहेत. अगदीच. पण अगदी आपण ह्याला इग्नोर केलं, लक्षच दिलं नाही, तर मग डेफिनेटली सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टची गरज पडणारच. पण जर आपण वेळीच त्या गोष्टी लक्षात आल्या, आपण जर वेळीच त्या गोष्टीला ट्रीट केलं तर डेफिनेटली इन फ्युचर तुम्हाला इश्यूजच क्रिएट होणार नाही, डिप्रेशन हा प्रकारच होणार नाही. कारण काय झालंय, डिप्रेशन हा ऍक्च्युअली एक फॅशन पण झालाय. आपल्या मित्राला डिप्रेशन आहे म्हणून आपल्याला कधी कधी वाटतं मलाही डिप्रेशन आहे. एखाद्या सेलिब्रिटीनी डिप्रेशनचा इंटरव्ह्यू दिला की आपल्याला वाटतं अरे आपल्याला पण डिप्रेशन आहे. आणि काही डिप्रेशनची कारणं असतात, काही त्याला अर्थच नसतं. काहीतरी गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून डिप्रेशन, म्हणजे हे काही कॉज नाहीयेत फ्रँकली स्पीकिंग. हार्मोनल चेंजेस होतात डेफिनेटली बिकॉज यू आर हॅव्हिंग दॅट अटॅचमेंट. तर त्यामुळे, पण ह्याचा आणि डिप्रेशनचा काही संबंध नाही. हार्मोन्स आहेत, हार्मोन्स बॅलन्स करा, योगा प्राणायाम करा, सगळंच रिकवर होऊन जाईल. बेस्ट. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलीही गोष्ट सुरू करायची म्हटले तर लोकांचा प्रश्न असतो करावी कुठून, म्हणजे कुठून सुरुवात करायला पाहिजे. आता समजा मला माझे हार्मोन बॅलन्स करायचे आहेत तर माझ्या खानपानमध्ये, माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय मी बदल करायला पाहिजे जेणेकरून माझे हार्मोन्स जे आहेत ते व्यवस्थित बॅलन्स होतील. इव्हन त्याच्याही पुढचं म्हणजे की काही एक्स्ट्रा खर्च लागू नये. कारण कसं काही लोक डाएट करणारे असतात, त्यांना जास्तीचा खर्च लागतो. डाएट म्हटले की वेगवेगळे फूड सप्लिमेंट्स आले किंवा काहीतरी नट्स आणि हे ते सगळ्या गोष्टी आल्या. सो हे खर्च न करता कशा पद्धतीने मी माझ्या हार्मोन्सला बॅलन्स करू शकतो? घरगुती सोपे उपाय, जसं की छान छान उपाय आहे. काही नाही, रात्री 10 वाजता झोपा, नॅचरली जाग येईल. 4-5 ला जाग येऊन जात, फ्रेश एकदम. उठला की योगासनं करा. हल्ली तर युट्यूबला फ्री मध्ये योगासनं मिळतात, कुठले साईटवर जाऊन तुम्ही योगासनं करू शकता. झालं फ्री मध्ये. सकाळी लवकर उठून हेल्दी ब्रेकफास्ट घ्या. हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे पूर्वीचे लोक जसे खेड्यात अजूनही होते, न्याहारी, ज्वारीची भाकरी आणि भाजी खा, किंवा चपाती भाजी खाल्ली तरी चालेल, किंवा गुळ तूप चपाती बेस्ट. कारण तुमची ही आयर्न मिळतंय तुम्हाला त्याच्यातनं. तूप डायजेशन साठी बेस्ट असतंय, म्हणजे तुमचा जो आहार आहे सकाळचा तो उत्तम असतो. आणि सकाळी म्हणजे ब्रेकफास्ट, आपण ब्रेकफास्ट का म्हणतो, बिकॉज वी आर ब्रेकिंग द फास्ट. आपण जो रात्रभर खाल्लेला नाही आता सकाळचा, आणि तो पहिला आहार आहे. जसं आपण गाडी फ्यूल टाकल्याशिवाय चालवतो का, आता फ्यूल टाकणार ना, मग शरीराचे इंजिन तुम्ही विदाऊट फ्यूल कसं पळवताय. सकाळचा आहार लवकर 9च्या आतच झाला पाहिजे, आणि भरपूर प्रॉपर डाएट, किंवा जर एखाद्याला वजन जास्त आहे, कार्बोहायड्रेट इंटेक करायचं नाहीये, तर त्याने स्प्राउट्स खा, उत्तम. काय गरज आहे नट्स बीट्स. मूग, आपण भाजी पण बनवतो मुगाची, मूग आणा, भिजवा, खा. मोड आलेले मटकी
पौष्टिक आहार घरातच आहे. हं. दुसरं कुठं गरजच नाही द्यायची. काही सुपर फूड वगैरे गरजच नाहीये. नॅचरल निसर्गानं जे दिले ते खा. सुपर फूडचा जो आता फॅड निघालाय, कारण आता तुम्ही विषय काढलाय म्हणून मी सांगते, सुपर फूडचा फार फॅड निघालाय. लोक म्हणतात की जवस खा, एक एक चमचाभर, चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स, अमकं तमकं, काही गरज नाही. आपल्या भारतीय जेवणामध्ये चटणी हा प्रकार आहे. आपल्या महाराष्ट्र आणि आमच्या कर्नाटकामध्ये तर फार फॅशन आहे चटणीचा. म्हणजे शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, कारळाची चटणी आणि ठेचा. ह्याच फायदे माहिती आहेत का तुम्हाला? आणि कशाला फ्लेक्स सीड्स वगैरे असं खाण्यापेक्षा चटणीत न खा, कारण त्यांची क्वांटिटी मध्येच खाल्लं जातं. आपले जे पूर्वज होते फार हुशार होते, त्यांना सगळ्या गोष्टी माहित होत्या. म्हणूनच त्यांनी आहारात कुठल्या गोष्टी किती घ्यायचं त्यांना माहित होतं. म्हणून ते चटणीच्या स्वरूपात तेवढ्याच प्रमाणात घ्यायला लिमिटेड ठेवलं झालं. आणि त्याच्यातनं लसूण पण जाणार चटणी म्हटलं की, म्हणजे तुमची कोलेस्ट्रॉल सुद्धा मॅनेज होतीये त्याच्यामधनं. म्हणून चटणीच्या स्वरूपात खाय. असं सुपर फूड म्हणून तुम्ही सकाळी उठलं की चमचाभर चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स खाऊ नका. चटणीच्या स्वरूपात जेवताना तोंडी लावायला घ्यायचं, म्हणजे सुपर फूडही पोटात जातंय आणि योग्य वेळेला जातंय, योग्य प्रमाणात जातंय आणि जास्त महागही नाहीये. अगदीच. ओके. आणि दुपारचं जेवणही तुमचं वेळेवर झालं पाहिजे, घरचं चांगलं जेवण. म्हणजे सात्विक जेवण खाल्लं की आपणही कसं शांत राहतो, हार्मोन्स पण नॉर्मल राहतात. जंक फूड म्हणजे राजसिक किंवा तामसिक आहार असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. आपण जसा आहार घेतो तसा आपला स्वभाव होतो एकंदरीत. ठीक आहे. आपण सात्विक आहार घेतलं, सात्विक म्हणजे घरातलं साधं जेवण, तेलकट मसालेदार नसलेलं जेवण म्हणजे सात्विक आहार. ठीक आहे. राजसिक आणि तामसिक म्हणजे काय? तेलकट, मसालेदार, मांसाहार खूप जास्त इंटेक. कारण हल्ली आपण बघतो KFC वगैरे ह्या गोष्टी आहेत की लोक टेस्टमुळे खूप जास्त इंटेक असतो. कधी कधी खूप जास्त मांसाहाराचा इंटेक होतो, म्हणजे जास्त तामसिक आहार. ह्याच्यामुळे मूड स्विंग्स जास्त होतात. त्यामुळे तुम्ही जेवढं सात्विक आहार खाल तुमचे मूड स्विंग्स होणार नाही. आणि संध्याकाळचं जेवण 7 ते 10 मस्त डायजेशन होतो. झोपल्यानंतर तो जो खाल्लेला अन्न असतो, जो पचलेला अन्न असतो तुमच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचतं, म्हणजे पोषण पोचते. आणि ते पोषण जे शरीराला पोचलेलं असतं ते तुमच्या त्या ग्रंथींना, जिथनं हार्मोन्स रिलीज होतात त्या ग्रंथींना बळ देतं, त्या ग्रंथींना ऍक्टिव्ह ठेवतं. म्हणजे हार्मोन्स छान रिलीज होतील आणि तुमचा लाईफस्टाईलही छान राहतो आणि हार्मोन्स पण नॉर्मल राहतात. आता काही पेशंट्स असतात त्यांना काही वेगवेगळ्या पद्धतीचे आजार होत राहतात रिलेटेड टू हार्मोन्स. सो आपल्याकडे असे काही प्रोडक्ट्स आहेत का ज्याचा वापर करून, ज्याचा, कारण काही गोष्टींचा परिणाम येण्यासाठी आपल्याला माहिती आहे की खूप वेळ लागतो आणि आयुर्वेदामध्ये तर ऑब्व्हियसली त्याला वेळ द्यावाच लागतो. मग आपल्याकडे असे काही प्रोडक्ट्स आहेत का की ज्याचा वापर केल्याच्या नंतर लोकांना बेनिफिट होऊ शकतो त्यांचे हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी, आणि ते कशा पद्धतीने घ्यायला पाहिजेत? जसं तुम्ही म्हटलं की आयुर्वेदात म्हटलं जातं की आयुर्वेदिक मेडिसिनचा इफेक्ट उशिरा होतो. योग्य प्रमाणात किंवा योग्य प्रकारे घेतलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं. काय होतं ना, हल्ली लोक इकडून तिकडून ऐकून किंवा हल्ली इंटरनेटचे जेवढे फायदे असतात तेवढे तोटेही असतात. काय होतं, आपण इकडून तिकडून ऐकून चुकीचा आहार घेतो किंवा चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतो, किंवा हा बाबा या अमक्या आजारासाठी सीबुक्तान उपयोगी आहे असं आपण ऐकलं तर आपण फक्त तेवढंच घेतो. पण तुमच्या कंडिशन्सला काय ऍक्च्युली गरजेचे आहेत, एक तर डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट करा. जसं पंचकर्म हे उत्तम आहे, पण प्रत्येकालाच पंचकर्म करणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याकडे सनेजनी आकाई सोना आणलेला आहे, जे बेरीजचं ज्यूस आहे, जे रिच अँटीऑक्सिडंट आहे. ते रिच अँटीऑक्सिडंट म्हणजे काय करतं, हे बॉडीमधलं जे काही टॉक्झिन्स आहेत, ऑक्सिडेशन आहे ते क्लिअर करतं. बॉडीला एकदा क्लिअर केलं की कसं, आपण स्वच्छ भांड असलं की स्वयंपाक छान बनतो. भांड स्वच्छ धुतलेलं नसेल तर आधी जे त्या भांड्यात बनवलेलं असतं त्याचाही वास राहतो. तर तसं जर क्लीन बॉडी झाली नाही तर मेडिसिनचा इफेक्ट लवकर होत नाही. आणि जर बॉडी क्लीन झाली, त्यामुळेच आपण आधी आकाई सोना देतो. ऍक्च्युअली शोधन कर्म केले पाहिजे, म्हणजेच पंचकर्म. पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही, पण सगळ्यांनी घेतलंही पाहिजे. ऋतूनुसार तुम्ही घेऊ शकता ते. त्याचा एक आपण वेगळा सेशन घेऊ वाटलं तर त्यावर आपण बोलूयात पंचकर्मावरती. पण सध्या मी म्हणेन की तुम्हाला जर शक्य नसेल पंचकर्म घेणं किंवा तेवढा वेळ नसेल तर आकाई सोना आहे आपल्याकडे. प्लस आपल्याकडे आकाई सोना गोल्ड पण आहे, कारण हार्मोन इम्बॅलन्समुळे बऱ्याच लोकांचं वेट गेन खूप जास्त होतो. ठीक आहे, खूप जास्त वेट गेन होतो. हल्ली तर इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स खूप वाढायला लागलेले आहेत. महिला असो किंवा पुरुष असो, हार्मोन इम्बॅलन्समुळेच होतात. इनफर्टिलिटी पण मॅक्सिमम हार्मोन इम्बॅलन्समुळेच होतात. ठीक आहे.
मॅक्सिमम 80% लोकांना हार्मोन इम्बॅलन्समुळे होतो. अगदी 20% लोकांना आपण म्हणू शकतो की एनाटॉमिकल प्रॉब्लेम्स आहेत, जसं गर्भाशयाची पिशवी व्यवस्थित नाहीये, ट्यूब ब्लॉक आहेत किंवा अंडाशयाला काहीतरी इश्यू झालेला आहे आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमी आहे किंवा 0 शुक्राणू आहे. याच्याच कंडिशन्स फक्त नॅचरल असू शकतात, बाकी सगळे हार्मोन्स आहेत. मग हार्मोन्स बॅलन्स करायचे तर आधी एक तर आयसोना द्या, अँटीऑक्सिडंटनी बॉडी क्लीन होईल. त्याच्यानंतर मग सीबकथॉन हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी, आणि नारीसत्व महिलांमध्ये सीबकथॉन पुरुष महिला दोघांमध्ये देऊ शकता, नारीसत्व देऊ शकता, आरोग्यवर्धिनी वटी, कारण मेटाबॉलिझम व्यवस्थित असेल तर हार्मोन्स व्यवस्थित कार्य करतात. म्हणून प्रॉपर मेटाबॉलिझमसाठी आरोग्यवर्धिनी वटी, महिलांमध्ये पिरियड्स इरेग्युलर असतील तर मग नारीप्रिया, त्या गोष्टी देऊ शकता. आणि पुरुषांमध्ये सुद्धा आपल्याला हार्मोनसाठी टेस्टिस्टोरन हार्मोन्स इश्यू असेल किंवा प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नसेल, स्पर्म काउंट कमी असेल, मोटिलिटी कमी असेल तर स्टॅमॅक्स पावडर, स्टॅमॅक्स टॅबलेट आहेत, किंवा इजॅक्युलेशन डिसफंक्शनिंग असेल पुरुषांमध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा स्टॅमॅक्स टॅबलेट, स्टॅमॅक्स पावडर आहेत आपल्याकडे. म्हणजे महिला पुरुष दोघांचे हार्मोन इम्बॅलन्ससाठी सनेजकडे दोन्ही कंडिशन्समध्ये ट्रीटमेंट आहेत आपल्याकडे. ग्रेट. म्हणजे तर मूड स्विंग हा फक्त एक शब्द नाही, तर तो आपलं शरीर, हार्मोन्स आणि मेंटल हेल्थचा एक महत्वाचा भाग आहे किंवा संकेत आहे असं आपण म्हणू शकतो. समजून घेतलं तर बदल शक्य आहे आणि बोलायला सुरुवात केली तर उपाय नक्कीच सापडतात आपल्याला. आजचा संवाद जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत पंचकर्मा म्हणजे काय असतं. तोपर्यंत स्टे ट्यून, सी यू सून, लिव्ह स्मार्ट अँड थँक्यू.